हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा मिनी समोसा बनवून दाखवणार आहे. बघा, इथं आपण समोसा बनवणार आहे, पण याला बघा थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा शेप देऊन समोसा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर इथं बघा, इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. हा मैदा छान चाळून घेतला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा इतका ओवा घेतला आहे. ओवा हाताने छान असा क्रश करून घेतला आणि नंतर ओवा बघा या पिठामध्ये घातला. त्यात सोबत चवीपुरतं मीठ आणि 1 ते 2 चमचा इतकं मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही इथं तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. तर बघा, आता मी हाताने छान असं हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. म्हणजे बघा, या पिठाची हातामध्ये बघा व्यवस्थित अशी मूठ बनली की समजायचं आपलं पीठ छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर अशा पद्धतीने पीठ छान चोळून घेतलं की काय होतं, आपले जे समोसे आहेत ते छान असे खस्ता आणि खुसखुशीत होतात. आता यामध्ये बघा, मी थोडंसं पाणी टाकून याची छान अशी घट्टसर कणिक मळून घेणार आहे. तर बघू शकताय, मी अशा पद्धतीची इथं कणिक मळून घेतली आहे. मी छान घट्टसर कणिक मळून घेतली आहे. आता यावरती झाकण ठेवून ही कणिक मी अशीच अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपल्याला बघा इथं भाजी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इथं मी 3 ते 4 मोठ्या आकाराचे बटाटे छान उकडून घेतलेत. त्यावरची साल काढून घेतली आहे. आता बघा, या मॅशरने हे बटाटे मी छान असे मॅश करून घेते आहे. तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही बघा, एखादी छोटी किसणी असेल तर त्या किसणीने बटाटा छान किसून घेऊ शकता किंवा काट्याच्या चमच्याने बारीक करून घेऊ शकता. बघू शकताय, मी अशा पद्धतीने सगळा बटाटा छान असा मॅश करून घेतलेला आहे. त्याचसोबत इथं मी थोडेसे मटार घेतलेले आहेत. आता बघा, वाटण करण्यासाठी इथं मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे बघा अख्खे धणे आणि त्यासोबत थोडीशी बडीशोप घेतली आहे. तुमच्याकडे जिरे असतील तर तुम्ही यामध्ये जिरेसुद्धा घ्या आणि पुदिनासुद्धा असेल तर थोडासा पुदिना वापरा. माझ्याकडे सध्या नाही, त्यामुळे मी ते घेतलेलं नाही. आता बघा, आता आपल्याला याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण अगदी ओबडधोबड करून घ्यायचं, अगदी बारीक करून घ्यायचं नाही. बघू शकताय, मी अशा पद्धतीचं वाटण करून घेतलं आहे. आता आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी बघा, आम्ही गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यानंतर यामध्ये छोट्या पळीने 2 पळी इतकं तेल घातलं आहे. तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा, मी 1 चमचा मोहरी घालते आहे. मोहरी मी इथं छान अशी तडतडून घेते. त्यानंतर बघा, आपलं जे वाटण केलेलं आहे ते वाटण मी यामध्ये घालते. वाटणसुद्धा आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी वाटण करताना इथं कढीपत्ता वापरलेला आहे, त्यामुळे इथं मी वेगळा कढीपत्ता इथं वापरत नाही. तुम्हाला हवं असेल किंवा वाटणात जर कढीपत्ता घातलेला आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये कढीपत्ता घालू शकता. बघू शकता, हे वाटण मी छान असं फ्राय करून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये बघा मटार घातलेत. मटार घालूनसुद्धा बघा याला छान फ्राय करून घ्यायचं. त्याचसोबत यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा इतकं लाल तिखट, त्याचसोबत 1 ते 2 चमचा इतका मी गरम मसाला आणि अगदी थोडीशी आमचूर पावडर घातली आहे. तिथं तुम्हाला बघा हवे ते मसाले इथं वापरू शकता आणि तिखटाचं प्रमाण बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सगळे मसाले घालून मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर बघा, उकडून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा मी यामध्ये घालते. त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकून हा बटाटा मी 1 ते 2 मिनटासाठी छान असा परतून घेते. तर बघू शकताय, मी 1 ते 2 मिनटासाठी ही भाजी छान अशी परतून घेतली आहे. आता यामध्ये बघा, मी परत एकदा थोडीशी कोथिंबीर छान अशी कट करून वरतून घालते आहे. कोथिंबीर घातल्यानंतर परत बघा याला अगदी 1 मिनटासाठी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला ही भाजी छान अशी थंड करून घ्यायची आहे. तर बघा, इथं आपली भाजी छान थंड होती आहे. तोपर्यंत बघा, आपली जी कणिक आहे तीसुद्धा छान अशी भिजलेली आहे. म्हणजे अर्ध्या तासासाठी आपण ही कणिक साईडला ठेवलेली होती. आता मी कणकेवरचं झाकण काढून घेतलं आहे. आता यावरती बघा, मी अगदी 1 चमचा इतकं तेल घातलं आहे. तेल घालून परत एकदा ही कणिक 1 ते 2 मिनटासाठी छान अशी मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय, मी अशा पद्धतीने ही कणिक व्यवस्थित अशी मळून घेतली आहे. आता आपण चपाती बनवताना ज्या पद्धतीचा कणकेचा गोळा घेतो सेम त्याच पद्धतीचे बघा इथं मी कणकेचे गोळे बनवून घेणार आहे. अगदी छोटे किंवा मोठे नाही, मीडियम साईजचे इथं मी गोळे बनवून घेतलेत. आता आपल्याला याची चपाती लाटायची आहे. त्यासाठी बघा, इथं पिठी लावण्यासाठी सुद्धा मी थोडा मैदा घेतलेला आहे. आता आपण जशी चपाती बनवून घेतो सेम त्याच पद्धतीची इथं आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. अगदी छोटी किंवा मोठी नाही,
म्हणजे अगदी जाड किंवा पातळ नाही, मीडियम साईजची आपल्याला इथं चपाती लाटून घ्यायची आहे. बघू शकताय मी अशा पद्धतीची इथं चपाती लाटून घेतली आहे. आणि आपण मैदा घेतला आहे त्यामुळं बघा थोडंसं हाताने प्रेस करत त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. कारण काय होतं, आपली जी कणिक आहे ती आपण छान घट्टसर करून घेतलेली आहे. तर बघा इथं मी छान चपाती लाटून घेतली. आता एका चाकूने बघा मी याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेणार आहे. म्हणजे याला बघा चौकटी आकारात कट करून घेतलं आहे. बघू शकताय मी अशा पद्धतीने याला छान असं चौकटी आकारात कट करून घेतलेलं आहे आणि साईडच्या कडा काढून घेतल्यात. आता परत एकदा बघा याच्या 2 भागात मी याला कट मारून घेणार आहे. म्हणजे एक चपाती आहे त्याचे बघा 4 समोसे होतात. या पद्धतीने बघा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. आता याला बघा आपल्याला आपली जी बटाट्याची भाजी आहे ती एक चमचा भाजी मी यावरती ठेवून घेते. म्हणजे बघा जास्त मोठा चमचा नाही, आपला पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने 1 चमचा इतकी भाजी मी यामध्ये ठेवलेली आहे. आणि त्यानंतर बघा ही जी चपाती आहे त्याला अगदी हलक्याशा पाणी लावून घ्यायचे. म्हणजे याच्या ज्या कडा आहेत त्याला हलकंसं पाणी लावून घ्यायचं आहे. बघू शकताय मी अशा पद्धतीने या कणकेला बघा म्हणजे या चपातीला छान अशा साईडच्या कडेला मी पाणी लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला बघा इथं थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा समोसा बनवून घ्यायचा आहे. इथं मिनी समोसा बनवतोय पण याला समोसेचा शेप देत नाही आहोत. बघू शकताय. आता याच्या ज्या साईडच्या 2 कडा आहेत त्या मी छान अशा पॅक करून घेतल्यात आणि दुसऱ्या साईडनी बघा त्या कडा मी या कडेला जोडून बघा छान व्यवस्थित अशा पूर्ण पॅक करून घेतल्यात. बघू शकताय मी अशा पद्धतीने याच्या कडा छान अशा पॅक करून घेतल्यात. आणि बघू शकताय किती छान असा शेप आलेला आहे. दिसायला सुद्धा थोडंसं वेगळं दिसतंय. त्यासोबतच बघा खायला सुद्धा हे समोसे खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला मी आणखी एक करून दाखवते. अशा पद्धतीने बघा याच्या मी छान अशा कडा पॅक करून घेतलेल्या आहेत. आता सेम याच पद्धतीने बाकीच्या राहिलेले जे 4 भाग आहेत त्याच्यासुद्धा बघा मी व्यवस्थित असे समोसे बनवून घेते. तुम्हाला जर या आकारात याच्या कडा पॅक करून घ्यायच्या असतील तर असं करून घ्या, किंवा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याला समोसेचा सुद्धा शेप देऊन घेऊ शकता. तर बघा सेम याच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले जे समोसे आहेत ते सुद्धा बनवून घेते. त्यासाठी सुद्धा बघा मी मीडियम साईजची एक छान अशी चपाती लाटून घेते. आणि मैदा वापरला आहे त्यामुळं बघा मैदा काय होतो लगेचच बघा त्याचा छोटा आकार व्हायला लागतो. त्यामुळं बघा हाताने छान अशी प्रेस करत आपल्याला ही चपाती थोडीशा मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची. कारण काय होतं ती चपाती बघा लगेच छोटी होते, त्यामुळे थोडीशी मोठ्या आकाराची लाटून घ्यायची. त्यानंतर बघा सेम त्याच पद्धतीने त्या चपातीच्या मी साईडच्या कडा काढून घेतल्यात. आणि बघा मधल्या साईडला मी 4 भाग करून घेतलेत. त्यावरती सुद्धा बटाट्याची भाजी ठेवून दिली आणि त्याच्यासुद्धा बघा व्यवस्थित अशा कडा पॅक करून घेतल्यात. पाणी लावल्यामुळं काय होतं आपल्या ज्या समोसेच्या कडा आहेत त्या व्यवस्थित पॅक होतात. तेलामध्ये सोडताना अजिबात फुटत नाही. त्यामुळं अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं. तुम्ही जर अशाच याला पॅक केलं तर काय होतं बघा तेलामध्ये सोडल्यानंतर त्या कडा लगेच छुटतात आणि बघा ती भाजी लगेच तेलामध्ये मिक्स होते आणि आपला जो समोसा आहे तो व्यवस्थित होत नाही. त्यामुळं अगदी थोडंसं पाणी लावून त्याच्या कडा व्यवस्थित अशा पॅक करून घ्यायच्या. बघू शकता याच पद्धतीने मी सगळे समोसे बनवून घेतलेत आणि किती छान असे दिसायला लागलेत बघा. मस्त स्क्वेअर शेप आलेला आहे. आता हे सगळे समोसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी बघा ऑलरेडी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल अगदीच गरम नाही किंवा अगदीच थंड नाही, मीडियम साईजचं म्हणजे कोमट तेल गरम केलेलं आहे. आता या तेलामध्ये एक एक करून मी समोसे सोडून घेते. माझी जी कढई आहे ती थोडीशी मोठी आहे आणि पसरट आहे. त्यामुळं यामध्ये बघा मी 5 ते 7 समोसे एका टायमिंगला सोडलेले आहेत. बघू शकताय अगदी मीडियम गॅसवरती हे समोसे मी छान असे फ्राय करून घेते. समोसे सोडल्यानंतर बघा लगेच याला पलटायचं नाही. अगदी 1 ते 2 मिनटासाठी बघा याला असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर बघा 1 मिनटानंतर याला पलटून घ्यायचं. बघू शकताय मी दुसऱ्या साईडनी पलटून हे समोसे छान असं फ्राय करून घेते. मी हलक्या हाताने बघा झाऱ्याने या समोस्यावरती सुद्धा तेल सोडून घेते. म्हणजे काय होतं आपले जे समोसे आहेत ते दोन्ही साईडनी छान असे फ्राय होतात. हे समोसे आपल्याला मीडियम गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत. गॅस जर फुल केला तर काय होतं बघा वरच्या साईडनी समोसे आपल्याला फ्राय झाल्यासारखे दिसतात
पण आतल्या साईडनी पूर्णपणे कच्चे राहतात आणि खाताना बघा पूर्ण कणिक लागते आणि व्यवस्थित समोसे लागत नाहीत. त्यामुळं मीडियम साईजवरतीच आपल्याला हे समोसे छान असे मस्त खस्ता आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. समोसे फ्राय करण्यासाठी बघा थोडासा वेळ जास्त लागतो, पण काय होतं जितका वेळ जास्त लागतो तितकेच समोसे खायला टेस्टी लागतात. त्यामुळं थोडासा वेळ जाऊ द्यायचा, पण समोसे शक्यतो मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे. बघू शकताय 5 ते 7 मिनिट झालेत आणि आपलं समोसेला बघा हलकासा रंग चेंज झाला आहे. जास्त रंग चेंजसुद्धा झालेला नाही. मी परत 2 ते 3 मिनटासाठी हे समोसे मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घेणार आहे. बघू शकताय समोसे मस्तसे फ्राय झालेले आहेत आणि हे समोसे फ्राय करण्यासाठी मला साधारणतः 8 ते 9 मिनिट लागलेले आहेत. बघू शकताय किती मस्तसे खुसखुशीत समोसे झालेत. एका प्लेटमध्ये काढतीये तरीसुद्धा बघू शकताय आवाज किती यायला लागलेला आहे. आणि बघू शकताय दिसायला समोसेसुद्धा किती छान असे दिसायला लागलेत. मस्त थोडासा वेगळा शेप आहे आणि जितके दिसायला छान दिसतंय त्यासोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागतात. हे समोसे बघा तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा आपली जी ग्रीन चटणी असते त्यासोबत खाऊ शकता किंवा मिरची फ्राय केलेली त्यासोबत खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले तरीसुद्धा खायला खूप छान लागतात. आणि हे गरम गरम असताना जितके छान लागतात तितके थंड झाल्यावर सुद्धा छान लागतात. आणि बघा याला तुम्ही थंड करून सुद्धा खाऊ शकता. हे आहे तसेच राहतात, मस्त खुसखुशीत होतात बघा. तर तुम्हाला आजची थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या मिनी समोसेची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे समोसे घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.